नाशिक ग्रामीण पोलीस दलात 43 नवीन वाहनांचा ताफा दाखल. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत भर घालणारी एक महत्त्वाची घडामोड आज घडली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या एकूण 43 चारचाकी वाहनांचा हस्तांतरण सोहळा आज पोलीस मुख्यालय आडगाव येथील परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्री दत्तात्रय कराळे व नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मेरखेलकर, पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग श्री अनिल घाडगे, वेलफेअर पोलीस निरीक्षक श्री राहुल मोरे, राखीव पोलीस निरीक्षक श्री पंडित चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. या नव्या ताफ्यामुळे ग्रामीण भागातील पोलीस गस्त, गुन्हे नियंत्रण, तातडीची सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक बळकट होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. केपी महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले.